नमस्कार सर्वांना सुप्रभात. मी ज्योतिष योगेश प्रभाकर वंगे श्री ज्योतिष कार्यालयातून आपल्याशी संवाद साधत आहे. तर संवाद साधताना आज आपण बघणार आहोत दैनिक राशी भविष्य, दैनिक पंचांग, त्याचबरोबर आजच्या दिवसात ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आणि काही मुहूर्त जे शुभाशुभ असतात ते अनेक महा उपाय जो प्रलंबित कामातील अडथळे दूर कसे होतील त्यासाठीचा एक महा उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया दैनिक पंचांगापासून. आजचं दैनिक पंचांग काय? श्री शालिवाहन शके 1948 विक्रम संवत 2081-82 पराभव विक्रम संवत 2082-83 पराभव नाम संवत्सर चालू असून उत्तरायण वसंत ऋतू चैत्र शुक्ल पक्ष चालू आहे. आजची इंग्रजी दिनांक 1 एप्रिल 2026 असून आजची तिथी म्हणाल तर चैत्र शुक्ल चतुर्दशी आणि आजचं रवीचं उत्तरा फाल्गुनी नक्षत्र हे दुपारी 4:18 आहे आणि त्यानंतर चंद्राचा हस्त या नक्षत्राचा प्रारंभ होत आहे. हस्त नक्षत्र हे कामात नैपुण्य देणारं मानलं जातं. त्याचबरोबर आजचा वार बुधवार असून जो आपण गणपती बाप्पाचा किंवा बुधग्रहाचा वार म्हणू शकतो. त्याचबरोबर आजचा योग वृद्धी जो आपल्या सर्व गोष्टींमध्ये वृद्धी करणारा आहे असा आजचा योग वृद्धी आहे. आजचं दिवाकरण वनिज तर रात्रोकरण विष्टी हे आहे. आजचा सूर्योदय सकाळी 6:34 तर सूर्यास्त हा संध्याकाळी 6:51 आहे. आज चंद्र त्याच्या कन्या राशीमध्ये असून रवी हा मीन राशीमध्ये आहे. तर चला बघूया आज अवकाशामध्ये घडणाऱ्या 3 अत्यंत महत्त्वाच्या ज्योतिषशास्त्रीय घटना कोणत्या आहेत. तर पहिली, हस्त नक्षत्र आणि बुधवार यांचा संयोग. तर बुधवारी हस्त नक्षत्र आल्याने आजचा दिवस हा तांत्रिक कामे, लेखन आणि व्यापारासाठी अत्यंत सिद्ध मानला गेला आहे. त्याचबरोबर चंद्र कन्या राशीत असल्याचा दुसरा जो योग आहे चंद्रभ्रमण आज संपूर्ण दिवस कन्या राशीत असल्यामुळे आजच्या दिवशी यामुळे लोकांमध्ये हिशोबी वृत्ती, स्वच्छता, नीटनेटकेपणा हा तुम्हाला वाढलेला दिसणार आहे. बुध हर्षल दृष्टी याचा तिसरा आपण विचार केला तर बुधाची हर्षल ग्रहाशी होणारा संबंध आज काही आकस्मिक किंवा नाविन्यपूर्ण कल्पना तुम्हाला सुचवू शकतो. तर त्याचा तुम्ही निश्चित फायदा घ्या. चला आपण बघूया 12 राशींचं भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी कष्टाचा दिवस आहे. आज कष्ट करून तुम्ही तुमच्या आयुष्यात चीज करून घ्या. त्याच पद्धतीने तुम्ही केलेल्या कष्टाला आज यश देखील प्राप्त होणार आहे. तर नोकरीत नवीन जबाबदारी तुम्हाला अंगावर पडू शकते, नवीन नवीन कामं तुम्हाला मिळू शकतात. त्याचा तुम्ही निश्चित लाभ घ्या आणि भविष्यासाठी चांगलं उत्तम असं कार्य तुम्ही ज्या ठिकाणी करता त्या ठिकाणी निश्चित करा. आरोग्याच्या कुरबुरीकडे मात्र दुर्लक्ष करू नका. काही त्रास होत असेल तर निश्चित वैद्यांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्यासाठी शुभ अंक 5 तर शुभ रंग लाल हा आहे. वृषभ राशीचा विचार केला तर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा आजचा दिवस आहे. तर कॉन्सन्ट्रेशन वाढवा. ज्या येणाऱ्या आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा काही परीक्षा तुमच्या जवळ येत असतील तर त्याच्या संदर्भात अभ्यास करा आणि कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही पुढे चला. आज शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास तुम्हाला लाभ होणारा दिवस आहे. प्रेमात यश प्राप्त करणारा आजचा दिवस आहे. तर काही प्रपोजल्स असतील तर त्याचा निश्चित विचार करा आणि यश प्राप्त झाल्यास कमेंट बॉक्समध्ये निश्चित टाका की हो गुरुजी आज यश प्राप्त झालं. तर आज तुमच्यासाठी शुभ अंक 7 तर शुभ रंग गुलाबी हा आहे. मिथुन राशीचा विचार केला तर घरगुती वातावरण सुखाचे राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला आईकडून काही ना काहीतरी धनलाभ होणार आहे. तिने कुठेतरी लपवलेले पैसे आज तुम्हाला निश्चित मिळणार आहेत. त्याचप्रमाणे काही भेटवस्तू देखील तुमच्या मातोश्रींकडनं तुम्हाला निश्चित भेटू शकते. काही रिअल इस्टेटच्या कामं तुम्ही करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला प्रगती ही निश्चितच साध्य होणार आहे. तर आज तुमच्यासाठी शुभ अंक 3 हा आहे तर शुभ रंग हिरवा हा आहे. कर्क राशीचा विचार केला तर आज तुमच्या राशीच्या लोकांच्या पराक्रमामध्ये निश्चित वाढ ही होणार आहे. तुमच्यातून खूप उत्तम असे पराक्रमी कार्य घडणार आहे. आज तुम्ही घेतलेले जे निर्णय आहेत ते धाडसी ठरणार आहे आणि ते भविष्यात फायदेशीर देखील असणार आहे. तर आज उत्तम असे निर्णय घ्या आणि मार्गक्रमण करा. भावंडांशी असलेले तुमचे काही जुने मतभेद संवाद असतील तर ते आज दूर होण्याचा दिवस आहे. आज संपर्क साधा, त्यांच्याशी बोला, काय प्रॉब्लेम आहे ते डिस्कस करा आणि तो वाद जसा असेल त्या पद्धतीने तो मिटवा आणि आजचा दिवस आनंदात व्यतीत करा. आज तुमच्यासाठी शुभ अंक 2 आहे तर शुभ रंग पांढरा आहे. तर चला बघूया सिंह रास काय म्हणते. तर आज आर्थिक बाजू भक्कम होण्याचा तुमच्या राशीला दिवस आहे. कुटुंबात एखादे मंगल कार्य देखील ठरण्याची आज तुमच्या शक्यता आहे. जे नवविवाहित असतील त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. तुमची वाणी आज अनेकांना प्रभावित करणारी आहे तर त्याचा देखील तुम्हाला लाभ मिळू शकतो. तुमच्यासाठी शुभ अंक 1 तो शुभ रंग केशरी हा आहे. कन्या राशीचा विचार केला तर चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आज तुम्ही खूप उत्साही असाल.
नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस तुमच्या राशीला उत्तम असा आहे. लोकांमध्ये तुमची प्रतिमा सुधारण्याचा आजचा दिवस आहे. तर तुमच्यासाठी शुभ रंग 6 तर शुभ अंक 6 तर शुभ रंग पोपटी आहे. तू राशीचा विचार केला तर अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कधी कधी वाचवलेला पैसा ही तुमची सेव्हिंग असते. तर अनावश्यक खर्च टाळण्याचे अनेक नियम आहेत. त्या नियमांचा ते नियम तुम्ही फॉलो करा आणि तुमचा अनावश्यक खर्च आजच्या दिवशी तरी टाळा. दूरच्या प्रवासात आज काही ना काहीतरी प्लॅनिंग होऊ शकतं. भविष्यामध्ये कुठे लांब ट्रिपला जायचं आहे त्या दृष्टिकोनातून आज प्लॅनिंग होऊ शकतं. तर त्याचाही तुम्ही निश्चित करा. कायदेशीर बाबी जर तुमच्या आयुष्यात घडत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं, वकिलांचा सल्ला घेणं हे तुमच्यासाठी क्रमप्राप्त आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 8 तो शुभ रंग आकाशी निळा हा आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर उत्पन्नाचे नवीन स्रोत आज तुमच्या राशीच्या लोकांजवळ येणार आहेत. आज कुठल्या ना कुठल्या व्यवसायानिमित्त कुठल्या ना कुठल्या पद्धतीच्या करिअर संदर्भातल्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याच पद्धतीने विचार केला जुन्या मित्रांच्या भेटीगाठींमुळे आज तुमचं मन प्रसन्न होणार आहे. खास करून मित्रांना मैत्रीण भेटले आणि मैत्रिणीला मित्र भेटला की हा आनंद जास्त होतो. आणि तसा काही झाला तो निश्चित आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आज तुमची सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढण्याचा दिवस आहे आणि तुमची जी काही जुनी कामं राहिलेली असतील करायची ती कामं आज तुमची पूर्ण होण्याचा देखील दिवस आहे. तर त्या कामांकडे तुम्ही लक्ष द्या आणि ते लक्ष घेऊन पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्यासाठी शुभ अंक 9 तर शुभ रंग विटकरी लाल हा आहे. त्याच पद्धतीने धनुराशीचा विचार केला तर कार्यक्षेत्रात मोठी प्रगती होण्याचा आजचा दिवस आहे. त्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं मार्गदर्शन देखील मोलाचं ठरणार आहे. तर त्यांचं मार्गदर्शन घ्या, त्यानुसार काम करा, तुम्हाला निश्चित यश प्राप्त होईल. सरकारी कामांमध्ये आलेलं जे अडथळे आहे ते तुमच्या दूर होण्याचा दिवस आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला मान सन्मान देखील लाभणार आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 3 तर शुभ रंग पिवळा हा आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही निश्चितच हे रंग परिधान करा आजच्या दिवशी. मकर राशीचा विचार केला तर नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला लाभणार आहे. धार्मिक प्रवासाचे योग देखील तुमचे घडणार आहे. कुठल्या ना कुठल्या धार्मिक व्यक्तीची तुमची गाठभेट होणार आहे. तर त्याच्याकडनं तुम्हाला काही ना काहीतरी सल्ला मिळणार आहे. कदाचित एखादं धार्मिक पुस्तक तुमच्या आजच्या दिवशी वाचनात येऊ शकतं. त्यातनं देखील तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं गायडन्स हे तुम्हाला मिळू शकतं. तर त्या पद्धतीने वडिलांकडनं देखील तुम्हाला सहकार्य प्राप्त होऊ शकतं. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना देखील आज उत्तम असं यश प्राप्त होण्याचा दिवस आहे. तर त्याचा देखील तुम्ही लाभ घ्या. शुभ अंक तुमच्यासाठी 4 तर शुभ रंग जांभळा हा आहे. तर मीन राशीचा विचार केला तर जोडीदाराशी असलेले नाते आज अधिक घट्ट होणार आहे. जे काही समज गैरसमज असतील त्या थोडेसे बाजूला सारून आजचा दिवस तुमच्या जोडीदाराचा खूप सुंदर असा दिवस आहे. एकमेकांशी चांगला सुसंवाद आज साधला जाऊ शकतो. भागीदारीच्या व्यवसायात आज तुम्हाला खूप छान असा मोठा नफा देखील होऊ शकतो. सार्वजनिक जीवनामध्ये तुमचा प्रभाव हा देखील वाढणारा आहे. लोक तुम्हाला मान सन्मान देतील, नवीन कार्यक्रमांमध्ये बोलवतील. तुमचा आज त्या दृष्टिकोनातून दिवस खूप छान असा आहे. शुभ अंक तुमच्यासाठी 7 शुभ रंग सोनेरी आहे. तर आज मुहूर्तांचा विचार केला तर शुभ मुहूर्त म्हणजे अभिजित मुहूर्त 12:02 ते 12:51 आहे. अशुभ काळ राहू काळाचा विचार केला तर दुपारी 12:37 ते दुपारी 2:10 आहे. या शुभ काळामध्ये शुभ कर्म करावीत, अशुभ काळामध्ये शुभ कर्म टाळावीत. आजचा उपाय काय आहे आजच्या दिवसासाठी? तर आज बुधवार आणि हस्त नक्षत्राचा शुभ योग तयार होत आहे. आज गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे आणि गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष याचा तुम्हाला 3, 5, 7, 11, 21, 108 जेवढं जमल आपल्या शक्यता किंवा आपल्या ताकदीनुसार जेवढं जमेल त्याचं तुम्ही पठण करायचं आहे. प्रार्थनापूर्वक पठण करायचं आहे आणि गणपती बाप्पाकडे त्या पद्धतीचे आशीर्वाद मागायचे आहे की आमच्या कामातील अडथळे हे दूर व्हावेत. त्याच पद्धतीने हिरव्या मूग डाळीचे दान जर तुम्ही आज केले तरी देखील तुमचे जे काय मागे अडकलेली कामं आहेत ती तुमची प्रलंबित कामं आहे त्याच्यातले काही जे काय अडथळे असतील ते दूर होतील आणि तुमचं आज काम मार्गी लागेल. आता ही आपण सगळी माहिती बघितली. त्यानंतर तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही अडचणी असतील, जसे विवाह होत नसतील, विवाह झाला पण वैवाहिक अडचणी अनंत आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम होतोय पती पत्नीमध्ये. तसेच संतती होण्यामध्ये काही समस्या होत आहेत, सारखी संतती राहते पण ॲबॉर्शन होत आहेत किंवा संतती राहतच नाहीये, किंवा व्यवसाय नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक समस्या येत आहे, हितशत्रू तिथे जास्तीत जास्त निर्माण होत आहेत, किंवा त्याच पद्धतीने तुम्हाला धनलाभाचे देखील योग आहेत पण योग होत नाही तसे फलीभूत.
त्याचबरोबर वास्तू संदर्भात विचार केला तर कुठल्या पद्धतीची नवीन तुम्हाला वास्तू घ्यायची आहे, विकत घ्यायची आहे, किंवा जी वास्तू घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे दिशांमध्ये काही प्रॉब्लेम वाटत आहेत का, एखादी वास्तू घेतली आणि ती वास्तू घेतल्यापासून आमचा जो काय आधीचा उचित काळ चालू होता तो आता आमचं जरा थोडंसं आम्ही साईड ट्रॅक होत चाललो असं तुम्हाला वाटत असेल, त्यावर न्युमरोलॉजिकल विचार केला. तुम्हाला काही मोबाईल नंबर, नेम न्युमरोलॉजी, काही नेम करेक्शन पाहिजे असेल, व्हेकल नंबर काही तुम्हाला हवा असेल तुमच्या जन्मतारखेनुसार किंवा मुलांक भाग्यांकानुसार आणि इतर साऱ्या गोष्टींचा आम्ही जे काही गोळाबेरीज करतो त्या ह्याच्यानुसार, तर तुम्ही निश्चित आमच्या श्री अत्रे ज्योतिष कार्यालयाला भेट द्या. माझा खाली नंबर तुम्हाला डिस्प्ले होत आहे. मी स्वतः ज्योतिष योगेश प्रभाकर तुम्हाला या सर्व समस्यांवर उपाय आणि मार्गदर्शन निश्चित करेल. त्याचबरोबर आमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे हे तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण काहीतरी नवीन माहिती प्रत्येक व्हिडिओमधनं मिळेल. आणि आमचे आधीचे जुने जाऊन पण तुम्ही व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला अनेक वेगळ्या धार्मिक आणि शैक्षणिक गोष्टींवर देखील मी मार्गदर्शन केलं आहे. त्या व्हिडिओचा देखील तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी निश्चित लाभ घेऊ शकता. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.